अवस्था 2. दाह प्रतिक्रिया. आपल्या शरीरात या नाजूक अतिसंवेदनशील एंडोथेलियमचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था असते. ज्यावेळी या आवरणाला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचते त्यावेळी तेथे पांढऱ्या पेशी, मुख्यतः मोनोसाइट्स पाठवल्या जातात. ऑक्सिडाइज्ड LDL कोलेस्ट्रॉलचे घातक दुष्परिणाम दूर करण्यासाठी ही योजना असते. या सैन्यातील मोनोसाइट्स लगेच एंडोथेलियमचा त्रास कमी करण्यासाठी शत्रूला गिळंकृत करण्यास सुरुवात करतात. ही दाह प्रतिक्रिया जर यशस्वी झाली तर रक्तवाहिनीचे आवरण दुरुस्त होते आणि समस्या संपते. म्हणजे संपायला हवी होती, पण बहुतांशी असं घडत नाही. अशी कल्पना करा की मोनोसाइट म्हणजे एक पांढरी शुभ्र व्हॅन आहे. ती फिरत फिरत मुलांना उचलते आणि त्यांच्या योग्य जागी नेऊन पोचवते. या व्हॅनमधून एका वेळी जास्तीत जास्त किती मुलं जाऊ शकतात ही संख्या ठरलेली असते आणि ती मर्यादित असते, कारण व्हॅनमध्ये काही ठराविक सीट्स आणि सीट बेल्ट्स असतात. कोणत्याही एका विशिष्ट दिवशी मोनोसाइट्सच्या बाबतीत असंच घडतं. जेव्हा आपण आरोग्य स्थितीत स्वस्थ असतो तेव्हा या मोनोसाइट्स शरीरातील स्वनिर्मित LDL कोलेस्ट्रॉल आवश्यकतेनुसार इकडचं उचलतात आणि तिकडे नेऊन ठेवतात. आणि एखाद्या मिनी व्हॅनप्रमाणे मोनोसाइट्स काही ठराविक संख्येचे कोलेस्ट्रॉल पार्टिकल्स एका वेळी वाहून नेऊ शकतात. त्यालाच नैसर्गिक पाठपुरावा यंत्रणा म्हणतात. शरीरात स्वनिर्मित कोलेस्ट्रॉल जेव्हा ऑक्सिडाइज्ड होतं तेव्हा ते लहान मुलांसारखं निरागस निरुपद्रवी राहिलेलं नसतं. उलट आता या कोलेस्ट्रॉलपासून शरीराला धोका निर्माण होऊ शकतो आणि अशा वेळी मोनोसाइट्स ते संपूर्णतः वेगळ्या पद्धतीने उचलतात. ते उपद्रवी ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल मोनोसाइट्स जमा करतात, पण ते कुठेच दुसरीकडे नेऊन ठेवता योग्य नसल्यामुळे ते बाहेर पडून देत नाहीत. म्हणजे पहा, एखाद्या छोट्या गाडीत जाडजूड मुलांची गँग घुसते. मागील दाराने ही मुली घुसतच राहतात आणि ड्रायव्हरचा कोणताही कंट्रोल ताबा नसेल तर काय होईल? गाडी चालवणं अशक्य होऊन जाईल आणि ट्रॅफिक जाम होईल, नाही का? तेव्हा मोनोसाइट्स हे उपद्रवी कोलेस्ट्रॉल गिळंकृत करतात. तेव्हा असंच काहीतरी होतं. आता तेथे नैसर्गिक पाठपुरावा यंत्रणा नसल्यामुळे या मोनोसाइट्स ऑक्सिडाइज्ड LDL कोलेस्ट्रॉलने भरून जातात आणि फोम सेल्स बनतात. अशी एक पेशी जी फॅट वॉल सारखी असेल, होय ना? असंच काहीतरी चित्र तुमच्या डोळ्यासमोर तरळेल. ही फोम सेल रक्तवाहिनीच्या आवरणाला चिकटते आणि इथे सुरुवात होते प्राथमिक धमनी काठिण्याला. अशा प्रकारे रक्तवाहिनी फोम सेल चिकटते, तेथे कठीण होते आणि याला फॅटी स्ट्रीक म्हणतात. ही फॅटी स्ट्रीक दाहजन्य असते. ॲथेरोक्लेरोसिसची ही प्राथमिक अवस्था आहे. ही प्रक्रिया जर येथेच थांबली असती तर कदाचित हा दोष दूर करण्याचा अवसर शरीराला मिळाला असता, पण असं होत नाही. कोणत्याही युद्धात घडतं तशीच इथेही इतरत्र हानी होते. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर अत्यंत नाजूक अशा एंडोथेलियम थराला इजा दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेमुळेच अधिक हानी पोचते. त्यामुळे तिथे आणखीन दाह होतो. त्यामुळे आणखी मोनोसाइट्स आकर्षित केल्या जातात आणि मग स्वनिर्मित LDL कोलेस्ट्रॉलचं रूपांतर ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉलमध्ये होतं. अशा प्रकारे जुनाट दाहजन्य प्रक्रिया एंडोथेलियममध्ये सुरूच राहते.